पुढं आपण आता ज्वारी बाजरी शिकलेली बाजरी दिसाना बाजरी आलेली होती पाळी घालून पाणी बी आपलं आल्यावरून लगेच टक नाचत चालले एकावर एक गाणे लावून बाय बाय करते बा फुल टेम्पो तुरी काय चाललेलं वाट फुल ड्रायव्हर मालक दोरी नाचत चालले तर तुम्ही स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. बा आपल्याला इथं मागं बाजूला पेरलं होतं ट्रॅक्टरने काढं ते बी काय उगलं नाही म्हणून बा बैल घेऊन डबल आपल्याला मोर शिपून बाजरी आणि ज्वारी शिपून मागं यांनी आऊत पाळी घालून कालाची हे वावर उगलं नाही बा हे बरं होईल शिकवून पण पातळ मागं पाणी देत होतं मी ह्या वावराला तर आपलं घराचं काम चालू होतं आता पेरलं होतं बा एवढं लुगून आलंय पुढं मोठं दिसतंय ते पण पातळ झालं बघा सगळ्याच तसं लागलं बा गरजेवर पेरलेलं असंच ते होतं मुगत नाही कालून द्यायची ज्वारी आणि बाजरी पुढं आपण आता ज्वारी बाजरी शिकलेली बाजरी दिसायला बाजरी ज्वारी किंवा शिपलेली आता मग आपल्याला घालायची त्याच्यात कालायसाठी पाळी वरून मोडून घालायची पाळीला पाहिजे पाळी मग आपला आता एक सारा शिपून आणि पाळी घालून मग काली झालेला आहे आता मग दुसरा लागला आहे सारा जर जायचं नाही तर लगेच एक सारा होतो शिपून आपले सगळे सारे नऊ सारे सगळे बघा फक्त आपला राहिला शेवटचा वाफा मागं कालायचा पाळी घालून नाही तर सगळं झालेलं आहे बा वारं सुटलंय 2-3 दिवस झालं बा वारं लई सुटलंय गार वारं आता घेऊन शेवटचा वापर करून आपण वळून आणलेलं आहोत पण एवढं कोसामुळे एवढं राहिलंय आता हे डबल वळून एवढंच राहिलंय मोजचं अर्धा तास येऊन वळून माघारी डबल तेवढं घ्यावं लागेल वय उन्हाळ वय आता वाळावं लागतं एवढ्यासाठी मागे 1 तास आहे वय ना पाहिजे ते मोडीतोय सगळं वर बागा डबल परत आणावं लागलं एवढ्यासाठी माघारी हे बाई इथून सगळं खालून मागं खालच्या साईडने सगळे 8 तासच राहिलेलं आहे तर हे दात्रीन काढून घ्यावरून राहिलेलं बघा बा झालं आपलं आता हे बा इकडं पुढं जातं म्हणून बा ह्या कडीने काय राहिलं नाही पर कडी पण वर पण आवत यायचं खालच्या कडीने बा मोर बांधे आलाय लगेच त्याच्यामुळे राहिले ते आता दात्रीने काढून घ्यावं लागून बा तसं काली चला आता आपलं सगळं आता मागं कालून झालेलं आहे आवताने बा सगळं वावर झालं एवढं बा नाही तर आतापर्यंत 4 बोटं उच आली असती ज्वारी पण काय उगानाच बघा गाऱ्यामुळं उगाना का काय माहीत काय झालं आता चाललंय दात्रीने कालायला कडीचं जे राहिलं बा एवढं कालून झालं 4 वाफे राहिलेत कालायचे अजून आपण आता घरी आता द्यायचे तर मुसके सोडतं बैल मुसके सोडले का मुसके सोडलेल्या द्यायचे बैल सोडून आवताचे आता किंवा जोत कडतं दिलेत आता आवताची सोडून आता करायची मोटर चालू बा पुन्हा आता लाईट आलेली 12 वाजता झाली चालू मोटर मग मी आता मोटर चालू करून आणलेली आता हे भिजायला वावर आपण सकाळची ज्वारी आणि बाजरी कालेली होती पाळी घालून
पाणी बी आपलं आल्यावरून लगेच 12 वाजता मोटरने चालू केली. नाही तर बायाला पाणी नसतं दिलं तर पाखरं लगेच बे खाऊन घेते त्याच्यातले, मग लगेच पातळ होते बा. ज्वारी आणि बाजरी खाऊन घेते, मग डबल पातळ होईल. आलंय पाणी बा आता. पलीकडच्या शेवटच्या वाफेत पाणी अर्धा वाफाच्या पुढं गेलं, थोडं कडीला राहिलंय जायचं की लगेच लाईट गेली बा. आली का गेली लगेच लाईट. काय लाईटीला फाशी उठली ठेवायची. चालू केली आता मोटर अजून एकदा. त्यात तुरी भरून टेम्पो चाललाय. तूर कापूस टक टक नाचत चाललेत एकावर एकच गाणे लावून. बाय बाय करते बा. फुल टेम्पो आहे. तुरी काय चाललेलं बा. टेम्पो फुल. ड्रायव्हर मालक दोरी नाचत चालले. तर डबल आता पाणी आले. आपण मोटर चालू करून आणलेली आहे बा. टेम्पो आता सगळं तुरी विकायला घेऊन गेलेले बा. 1-2 गोण्या कापसाच्या बी होत्या वर बा. कसे नाचत चालले होते ड्रायव्हर आणि खाली वर मालक कॅबिनवर बसून. हे बा वारा असल्यामुळं इथं पाणी साचलंय. इथं जसे तलावात लाटा पाळत येतं तसं हे पाणी बघा हलत आहे बा. एवढं पाणी असल्याचं वाफे झालेत भिजून. आता 5 फोडलेलं आहे आणि 4 अजून भिजायचे राहिले. तर बघा अजून काय लाईट गेलेली नाही आहे बा. पहिल्याच साऱ्यात गेली ती लाईट. फक्त तुला चालला आता शेवटचा वाफा भिजायचा. 8 वाफे भिजून झालेत आणि 9 फोडलेलं आहे बघा. आवताची आणि बाकी कोणच पळत आहे. एका साईड कोणच पळत आहे बघा. नीट त्याला पाण्यानं करावं लागेल. आपलं आता सगळं भिजून झालेलं आहे बा. 9ची 9 बी वाफे सगळे भिजून झाले बा. पाणी किती साचले वाफ्यात. फुल वाफा बा. इथूनच पार भरत चालला बा. तिथं सडे थोडं म्हणून फुल. चला बा. पाणी आपण दिलंय आता बाहेर काढून भिजायचं आपलं सगळं झालेलं आहे. असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.